नमस्कार. मी प्रणय कंसर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 19 डिसेंबर 2020 आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये कुठले महत्त्वाचे न्यूज कव्हर झाले आहेत. पहिली जी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे देशात कोरोना लसीकरण ऐच्छिक, केंद्रीय आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण. आपल्याला माहीत आहे की जे भारत सरकार आहे किंवा जे केंद्रीय गव्हर्नमेंट आहे त्यांनी काय केलं आहे, तर त्यांनी कोविन कोविन ठीक आहे किंवा कोविन कोविड वॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क हे एक वेबसाईट डेव्हलप केली आहे किंवा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म डेव्हलप केला आहे. तिथे जाऊन काय करायचं आपल्याला, तर ज्याला कोणाला हे लसीची गरज असेल त्यांनी तिथे जाऊन स्वतःला रजिस्ट्रेशन करावं लागेल. आणि लक्षात घ्या, 50 वर्षावरील जी काही व्यक्ती आहेत किंवा जे विविध प्रकारचे लोक म्हणजे मधुमेह झाला तसे इत्यादी जे रोग आहे त्याच्याशी जर पीडित असतील तर त्यांना प्रायोरिटी दिली जाईल. म्हणजे त्यांना वॅक्सिनची आधी डोस दिली जाईल. किती डोस द्यायचे तर 2 डोस. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. किती डोस आहेत तर 2 डोस आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर तुम्हाला थोडा टाईम नंतर दुसरा डोस लगभग 1 महिन्यानंतर हे घ्यावा लागेल करणं. ठीक आहे, तर 2 डोस घेणे कंपल्सरी आहे. तसंच आता आपण बघून घेऊ की भारतामध्ये कुठली कुठली कंपनीज आहेत जे ही लस डेव्हलप करते. तर लक्षात घ्या, 6 कंपन्याज आहेत. त्यापैकी थोडे नाव इथे दिलेत आणि त्यांची वॅक्सिनचं नाव काय ते सुद्धा दिलं गेलं आहे. तर ते आपण बघून घेऊया. ICMR व भारत बायोटेक हे मिळून कोवॅक्सिन ही वॅक्सिन किंवा ही लस डेव्हलप करत आहेत. झायडस कॅडिला झायकोव-डी ही लस डेव्हलप करते. जिनोवाची mRNA ही लस आहे. सिरमची कोविडशिल्ड, हैदराबादची डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज तयार करीत असलेली रशियाची स्पुटनिक 5. आपल्याला बघितलं होतं की रशियाची जी स्पुटनिक 5 ही लस आहे त्याला भारतामध्ये कोण डेव्हलप करते, तर हैदराबादमधील डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी. तसंच शावी जी लस आहे ती आहे हैदराबादमधील बायोलॉजिकल इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी तयार करीत असून ती अमेरिकेतील MIT या संस्थेच्या सहकार्याने विकसित केली जात आहे. ओके, तर आपण 5 लस बघितली. पहिली कुठली बघितलं तर ICMR आणि बायोटेक मिळून बनवते कुठली, तर कोवॅक्सिन. झायडस कॅडिला हे कुठली बनवते, तर झायकोव-डी. जिनोवाची mRNA, सिरमची कोविडशिल्ड, हैदराबादचे डॉक्टर रेड्डीज हे कुठली बनवते, तर रशियाची जे स्पुटनिक 5 आहे त्याचं भारतामध्ये प्रोडक्शन करतायत ते. आणि 6वी जी लस आहे ते हैदराबादमधील बायोलॉजिकल इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी तयार करत आहे आणि त्याच्यामध्ये त्याला कोण सहकार्य करते, तर MIT ही अमेरिकेतील जी संस्था आहे ते त्यांना सहकार्य देत आहेत. ठीक आहे, आणि ऐच्छिक असणार आहे. प्रत्येकाला कोविडची लस घेतलीच पाहिजे असं कुठेही कंपल्शन नाही आहे. ठीक आहे, ज्याला लस पाहिजे त्यांनी काय करावं, तर त्याने कोविन कोविन काय बघितलं आपण, कोविड वॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क याच्यावरती जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल. ज्यांना आधीपासून आजार आहे किंवा ज्यांचं वय 50पेक्षा जास्त आहे त्यांना आधी याचे डोस दिले जातील. किती डोस आहेत तर 2 डोसेस आहेत. ओके, त्यानंतर तुम्हाला जे काही हेल्थचे अनुसार बाकीचे एक्स्ट्रा डोस देता आले तर ते देऊ शकतात. ओके, दुसरा, कोविड रुग्णालयाचे आग सुरक्षा प्रमाणन करावे हे गरजेचं असणार आहे. राज्यांनी कोविड-19साठी राखीव रुग्णालयांची आग प्रतिबंधक पाहणी करून प्रमाणपत्र द्यावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. पाहणी करून 4 आठवड्यात अग्निशमन विभागाने ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं काय, तर आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये आग प्रतिबंधसाठी कुठला ॲक्ट आहे. ओके, तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र लिहून घ्या, आपण हे अगदी डिस्कस केलं आहे. महाराष्ट्र आग प्रबंधक जीव संरक्षण कायदा 2006. ठीक आहे, 2006 हा ॲक्ट महाराष्ट्रामध्ये आहे. ओके, की ज्याच्या अंतर्गत काय करते, तर जे आपलं फायर डिपार्टमेंट आहे ते आपल्याला NOC देतो, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, किंवा ते जे चेक वगैरे करतो, इन्स्पेक्शन करतो आणि आपल्याला सर्टिफाय करतो की बाबा तुमचं जे रुग्णालय आहे तो एकदम ओके आहे. ओके, आणि आपण 2 दिवस आधी न्यूज डिस्कस केली होती की महाराष्ट्रामध्ये खूप सारे शाळाच आहेत आणि हॉस्पिटल्स आहेत ज्याच्यामध्ये इन्स्पेक्शन झालेलं नाही आहे आणि हे खूप मोठा कन्सर्न आहे महाराष्ट्रासाठी. ठीक आहे, त्यानंतर दुसरी न्यूज आहे ते आहे IITत प्राध्यापक पदासाठी मर्यादित आरक्षणाची तज्ज्ञांची शिफारस. आता IIT जी आहेत या संस्था CEI शिक्षण आरक्षण कायदा 2019च्या तरतूद 4 अंतर्गत येतात. त्यामुळे या संस्थांना
प्राध्यापकांची भरती करताना जातनिहाय आरक्षणातून सूट आहे. ओके, खूप जास्त महत्त्वाचं हां का, की जे IITs आहेत ते कुठल्या कायदा अंतर्गत येतात, तर CEI शिक्षक आरक्षण कायदा 2019 च्या तरतूद 4 अंतर्गत येतात. आणि त्यामुळे काय आहे, तर या संस्थांना प्राध्यापकांची भरती करताना जातीनिहाय आरक्षणातून सूट देण्यात आलेली आहे. आता आपण बघून घेऊ CEI जो आहे त्या कायद्याविषयी थोडीशी माहिती. ठीक आहे, तर लक्षात घ्या CEIचा फुल फॉर्म काय आहे, सेंट्रल एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रिझर्वेशन इन टीचर्स कॅडर ॲक्ट 2019. व्हेरी इम्पॉर्टंट. काय, द सेंट्रल एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रिझर्वेशन इन टीचर्स कॅडर ॲक्ट 2019. लक्षात घ्या याच्यामध्ये 6 सेक्शन्स आहेत. ओके, आणि त्यापैकी थर्ड सेक्शन आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं आहे, की सेंट्रल एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स जे काही आहेत, ओके, केंद्रीय जे काही एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्यामध्ये आरक्षण देता येईल. काय सांगितलं गेलं आहे, सेंट्रल एज्युकेशन इन्स्टिट्यूशन जे आहे त्याच्यामध्ये आरक्षण देता येईल. आणि ते जे इन्स्टिट्यूशन आहे त्याला एक युनिट म्हणून कन्सिडर केलं जाईल. म्हणजे का एक युनिट म्हणजे त्याच्यामध्ये 50% तुम्हाला रिझर्वेशन द्यावं लागेल. ओके, आणि 50% तुमचे ओपन असणार आहे. क्लिअर झालं, तर ते सेक्शन 3मध्ये सांगितलं गेलं आहे. त्यानंतर सेक्शन 4 काय म्हणतो, तर सेक्शन 4 इथे एक्सेप्शन्स देतो. सेक्शन 3मध्ये काय सांगितलं आपण, की सेंट्रल इन्स्टिट्यूशन्स जे काही आहे, सेंट्रल एज्युकेशन इन्स्टिट्यूशन त्यांच्यामध्ये रिझर्वेशन दिलं जाईल. पण जे सेक्शन 4 आहे त्याच्यामध्ये एक्सेप्शन सांगितले गेले. आता लक्षात घ्या, इन्स्टिट्यूट ऑफ एक्सेलन्स, रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स आणि मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन, हे काही 4 इन्स्टिट्यूशन्स आहेत ज्याच्यामध्ये रिझर्वेशन लागू होत नाही. ठीक आहे, कुठे लागू होत नाही, तर इन्स्टिट्यूशन ऑफ एक्सलन्स, रिसर्च इन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल अँड स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स आणि मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स. ठीक आहे, ह्या ज्या 4 टाईपचे इन्स्टिट्यूशन्स असतात इथे रिझर्वेशनचा कायदा लागू होत नाही. ओके, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि आपण बघितलं होतं की आपलं जे IITs आहेत, ओके, ते कशामध्ये येतात, तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स. ओके, याच्यामध्ये IITs मोडतात, म्हणून इथे तो कायदा लागू होत नाही. ओके, तसंच शेड्यूल शिफ्टमध्ये काय सांगितलं गेलं, आता हा जो CEI ॲक्ट आणला होता 2019चा तो एक ऑर्डिनन्सने आणला होता. मग जेव्हापासून हा ॲक्ट बनला, ठीक आहे, 2019चा जो ॲक्ट बनला तेव्हापासून तो ऑर्डिनन्स जो आहे तो खतम झाला आणि हा कायदा अस्तित्वात आला. ठीक आहे, आता आपल्याला अजून काय बघायचं आहे, आपल्याला हे बघायचं आहे की इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स कुठले कुठले इंडियामध्ये. ठीक आहे, खूप जास्त महत्त्वाचे. इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्समध्ये कुठले कुठले इन्स्टिट्यूट्स येतात. सर्वात पहिली होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट मुंबई, आणि त्याचे जे रिलेटेड इन्स्टिट्यूट्स आहेत ते कुठले कुठले, BARC भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ट्रॉम्बे, इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च कल्पक्कम, राजा रमन्ना सेंटर फॉर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इंदौर, इन्स्टिट्यूट ऑफ प्लाझ्मा रिसर्च गांधीनगर, व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर कोलकाता, शाह इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स कलकत्ता, इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स भुवनेश्वर, इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिक्स सायन्स चेन्नई, हरिश्चंद्र रिसर्च इन्स्टिट्यूट अलाहाबाद, टाटा मेमोरियल सेंटर मुंबई. हे काय आहेत, तर हे सर्व आहेत इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स. आणि एक कोणाचं अंतर्गत येतात, तर हे होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट याचा अंतर्गत येतात. तसंच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई, नॉर्थ ईस्टर्न इंदिरा गांधी रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल सायन्स शिलाँग, नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर मानेसर गुरगाव, जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स सायंटिफिक रिसर्च बँगलोर, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अहमदाबाद, स्पेस फिजिकल लॅबोरेटरी तिरुवनंतपुरम, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग डेहराडून. ओके, आता महत्त्वाचं काय माहिती आहे का, हे जे आपण इन्स्टिट्यूशन बघितले ते कुठे प्रस्थापित झाले ते महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, याच्यावरती प्रश्न बनू शकतो जोड्या लावामध्ये. ठीक आहे, मग विचारलं जाऊ शकतात, मग यांचे प्लेसेस लक्षात ठेवा. आणि हे सर्व खूप जास्त महत्त्वाचे आहे, भारताचे प्रीमियम इन्स्टिट्यूट्स आहेत हे सर्व. ठीक आहे, तर हे आपण इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्सविषयी बघितला आणि आपलं CEI कायद्याविषयी बघितला, सेंटर ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूशन ॲक्ट 2019. इयर लक्षात ठेवा बरं का, इयर इम्पॉर्टंट आहे, 2019मध्ये आला होता. त्यानंतर पुढे दुसरी न्यूज बघू. प्रधानमंत्री मोदी यांची शेतकरी आंदोलनावर भूमिका, हात जोडतो चर्चेला या. प्रधानमंत्री निमंत्रण देत आहे शेतकऱ्यांना की या बाबा आपण चर्चा करूया, पण शेतकरी ठाम आहे की तुम्ही कायदे रद्दच करा म्हणून. ठीक आहे, त्यानंतर दुसरी न्यूज आहे ती आहे हाथरस पीडितेची बलात्कारानंतर हत्या, 2 महिन्यांच्या तपासानंतर CBIचे आरोपपत्र. आपल्यासाठी महत्त्वाचं काय, आपल्यासाठी महत्त्वाचे CBI. ठीक आहे, मग आपण CBI विषयी थोडीशी माहिती घेऊया. CBIचा फुल फॉर्म काय आहे, सर्वात पहिले तर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. ठीक आहे, फुल फॉर्म काय आहे, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते, तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत येते. कधी अस्तित्वात आली होती, तर 1965 साली अस्तित्वात आली होती. काय काम होतं त्याचं, तर ते ब्रायबरी आणि करप्शन होतं आहे. ब्रायबरी म्हणजे लाच देणं, तर लाच देण्याप्रकरणी
जे काही केस वगैरे फाईल झालेत किंवा ज्याच्यामध्ये करप्शन असेल, मग तसे जे काही ॲक्ट्स आहेत किंवा तसे जे काही गुन्हे आहेत तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनचं काम करायची CBI. परंतु त्यानंतर गव्हर्नमेंटने काय केलं, तर गव्हर्नमेंटनी त्याचे जे काय म्हणू त्याची जी सीमा होती त्याला अजून वाढवली आणि इतर कायद्यामध्ये सुद्धा किंवा इतर गुन्ह्यामध्ये सुद्धा त्यांना इन्व्हेस्टिगेशन करण्याची परवानगी दिली. ठीक आहे. आपल्यासाठी अजून महत्त्वाचं काय तर लक्षात घ्या, हा जो CBI ॲक्ट आहे, ठीक आहे, CBI जी आहे, CBI जी बॉडी आहे ते राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 याचा अंतर्गत येत नाही. ठीक आहे. राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट जे आहे त्याचा अंतर्गत येत नाही CBI. ओके. तसंच जे इंटरनॅशनल पोलीस आहे इंटरपोल, याच्यामध्ये भारताचं रिप्रेझेंटेशन करते कोण, तर CBI. ठीक आहे. इंटरपोलमध्ये भारताला कोण रिप्रेझेंट करते, तर ती आपली CBI रिप्रेझेंट करते. हेडक्वार्टर कुठे आहे, तर हेडक्वार्टर आहे आपला नवी दिल्ली येथे. ओके. कुठे आहे, न्यू दिल्लीमध्ये. त्यानंतर ऋषी कुमार शुक्ला जे आहेत ते सध्याचे CBIचे डिरेक्टर आहेत. कोण आहेत डिरेक्टर, तर ऋषी कुमार शुक्ला. CBIचे पहिले जे डिरेक्टर होते ते कोण होते, तर ते DP कोहली होते. ठीक आहे. लक्षात घ्या, 1941 सालापासून CBI ही अस्तित्वात होती, परंतु तेव्हा त्याचं नाव CBI नव्हता. तेव्हा ते दिल्ली स्पेशल पोलीस ॲक्ट, ठीक आहे, याचा अंतर्गत होती. ओके. आणि तेव्हा त्याचं हेडक्वार्टर लाहोर येथे होता. ते आता महत्त्वाचं नाही आहे, पण लक्षात घ्या की आपण कधी प्रस्थापित केली CBIला, तर 1965 साली. ठीक आहे. काही महत्त्वाचं नाही, सोडून द्या. पहिले डायरेक्टर कोण होते, तर ते DP कोहली होते. ओके. कधी एस्टॅब्लिश झाली होती, तर 1963मध्ये. ओके. कोणाच्या अंतर्गत, तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने एक रेझोल्युशन आणलं होतं त्याच्या अंतर्गत. त्यानंतर ते पॉवर कुठून डिराईव्ह करते, तर ते स्वतःची पॉवर दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट 1946 याच्या अंतर्गत हे CBIला पॉवर भेटतात. ठीक आहे. म्हणून काय झालं, तर लक्षात ठेवा, ही कुठल्याही प्रकारची स्टॅच्युटरी बॉडी वगैरे नाही आहे. ओके. ही फक्त एक एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे. कुठल्याही कायद्याचा सपोर्ट नाही आहे किंवा कुठल्याही कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याला लिहिलं गेलं नाही आहे त्याच्याविषयी. ओके. CBI पूर्णपणे ही एक एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे. स्वतःचे पॉवर कुठून डिराईव्ह करते, तर दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट 1946 अनुसार. ओके. कोण त्याला हेड करतात, तर त्याला डायरेक्टर हेड करतात आणि त्यांच्या मदतीसाठी हे असिस्टंट डायरेक्टर्स असतात आणि ॲडिशनल डिरेक्टर्स असतात. ओके. डिरेक्टर जे असतात ते आपले दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट जे आहे, ओके, त्याचे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस असतात. ठीक आहे. जे आपले CBIचे डिरेक्टर आहे ते कोण आहे, तर दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट जो आहे त्याचे डिरेक्टर्स IG असतात त्याचे. ओके. हे लक्षात ठेवा. त्यानंतर हे जे डिरेक्टर असतात त्यांना अपॉइंट करण्यासाठी एक सिलेक्शन कमिटी असते. ठीक आहे. त्यांना सिलेक्ट करण्यासाठी सिलेक्शन कमिटी असते. तर ते सिलेक्शन कमिटीचे चेअरमन कोण असतात, तर ते प्राईम मिनिस्टर असतात. ओके. त्यानंतर लीडर ऑफ अपोजिशन इन लोकसभा असतात त्याच्यामध्ये. तसेच चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडियानी नॉमिनेट केलेले एक जज असणार तिथे. ओके. तसंच CBIचे जे डिरेक्टर आहेत त्यांना 2 वर्षाची हे टर्म सिक्युरिटी असते, म्हणजे त्यांना एकदा काय अपॉइंट केलं तर 2 वर्षापर्यंत काढता येत नाही. ओके. आता हे कुठं दिलं आहे त्यांना, तर त्यांना ही पॉवर CVC सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन ॲक्ट 2003 अनुसार भेटली, की जे कोणी डायरेक्टर झाले असतील त्यांना 2 वर्षापर्यंत हे टेन्युअरची सिक्युरिटी दिली जाणार. त्यांना कुठले कुठले ऑर्गनायझेशन्स आहेत जे याचं CBIच्या अंतर्गत येतात, तर लक्षात ठेवा, अँटी करप्शन डिव्हिजन, इकॉनॉमिक ऑफेन्स डिव्हिजन, स्पेशल क्राईम डिव्हिजन, पोलीस अँड इंटरनॅशनल पोलीस कॉर्पोरेशन डिव्हिजन, ॲडमिनिस्ट्रेशन डिव्हिजन, डिरेक्टोरेट ऑफ प्रोसिक्युशन, सेंटर फॉर ॲक्शन सायन्स लॅबोरेटरी. तर हे जे डिपार्टमेंट्स आहेत ते CBIच्या अंतर्गत येतात. त्यानंतर CBIला जर जॉईंट सेक्रेटरी लेवल किंवा त्याचा वरचा एखादा अधिकारी असेल, त्याच्या विरोधात काही गुन्हा दाखल झाला असेल आणि त्याच्यामध्ये तपास करायची असेल, तर त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागते. ठीक आहे. कुठल्या रँकचा वरती, तर जॉईंट सेक्रेटरी रँकचा वरती जर एखादा ऑफिसर असेल आणि त्यांनी काही क्राईम केला आणि त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल, तर त्यांना आधी सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागते. ठीक आहे. 1963मध्ये रेझोल्युशन पास केला होता कोणी, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने. ओके. आणि 1965मध्ये हा आपली जी CBI आहे ते प्रस्थापित करण्यात आली. पॉवर कुठून घेते, तर दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट 1946. ठीक आहे. या ॲक्टनुसार जे काही पॉवर आहे ते CBIला भेटतात. CBIचं स्वतःचं कुठलाही ॲक्ट वगैरे नाही आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. हेडक्वार्टर कुठे आहे, दिल्ली येथे आहे. सध्याचे डिरेक्टर कोण आहेत, तर ते ऋषी कुमार शुक्ला आहेत. ओके. आणि बाकी इंटरपोलमध्ये स्वतःला म्हणजे इंडियाला रिप्रेझेंट कोण करते, तर ते CBI करते आणि RTIमधनं ते बाहेर आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. चला, तर हे आपण CBI विषयी थोडीशी माहिती घेतली.
MPSC तांत्रिक सेवा परीक्षा पद्धतीमध्ये बदल झालेला आहे. याच्याविषयी आपण नंतर माहिती घेऊया, एकदम संक्षिप्तमध्ये आपण ते वाचून घेऊया. ठीक आहे. त्यानंतर अजून पुढे महत्त्वाची न्यूज, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन शिक्षक दिवस. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट, डबल स्टार मार्क. ठीक आहे. काय बोललो आपण? सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन शिक्षण दिवस म्हणून आपण साजरा करणार आहेत. तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 3 जानेवारी, कधी असतो जन्मदिवस? 3 जानेवारी हा जन्मदिवस यापुढे सर्व शाळांमध्ये शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवण्यात आले आहेत. 2-3 दिवसात त्याबाबतचे परिपत्रक काढले जाईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी दिली. भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वोच्च समाजातील महिलांच्या शिक्षणाची अत्यंत कष्टाने ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मुहूर्तमेढ रोवली. त्यांचा या क्रांतिकारी सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी हा जन्मदिवस राज्यात शिक्षक दिन म्हणून साजरा करावा. राज्यात शिक्षण दिन म्हणून साजरा करावा, हां, देशात नाही, लक्षात ठेवा. तसंच अशी मागणी पुढे आली. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि माजी खासदार डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही याबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर 3 जानेवारी हा शिक्षण दिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करणार आहोत. पुढची न्यूज आहे ती आहे गोवारी समाज आदिवासी नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, उच्च न्यायालयाचा आदेश रद्द. गोंड गोवारी ही जमात 1911 पूर्वीच पूर्णपणे विलुप्त झाली होती. त्यामुळे तत्कालीन मध्य प्रांत व सध्याचा मध्य प्रदेशात या जमातीच्या 1956 पूर्वीच्या अस्तित्वाचा कुठलाही खाणाखुणा आढळून येत नाही. त्यामुळे 19 ऑक्टोबर 1956 रोजी अनुसूचित जमातीविषयी घटनात्मक आदेशात 1950 नोंद केल्याप्रमाणे गोंड गोवारी या नावाने कुठलीही जमात अस्तित्वात नाही. अनुसूचित जमातीविषयी घटनात्मक आदेशात 18व्या दाखल्यात 28व्या क्रमांकावर गोंड गोवारी या नावाने दाखवण्यात आलेली जमाती ही गोंड जमातीची उपजाती नाही. ठीक आहे. मग बेसिकली काय केलं आहे तर गोवारी समाजात जे आहेत त्यांना आदिवासीचा जो स्टेटस देण्यात आला होता, म्हणजे काय तर शेड्यूल ट्राईब हा जो स्टेटस देण्यात आला होता ते योग्य नाही आहे असं कोणी ठरवलं आहे तर ते सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं आहे. ओके. आता आपण शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांना कसं काय आयडेंटिफाय करतो आणि त्यांचं नाव आपण कसं काय कॉन्स्टिट्यूशनमध्ये जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये ॲड करतो त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. ठीक आहे. सर्वात आधी जर आपण हिस्ट्री डिस्कस केली तर 1931मध्ये SC आणि STना कन्सिडर करून सेन्सस आपण घेतला होता करणं. ठीक आहे. म्हणजे काय तर 1931चा जो सेन्सस झाला होता त्याच्यामध्ये आपण SC आणि ST यांच्यासाठी विशेष अशी मोजणी केली होती करणं. ठीक आहे. आणि तेव्हा त्याच्यानंतर 1935चा आपण काय केलं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आणला 1935चा आणि त्याच्यामध्ये आपण डिप्रेस्ड क्लास यांच्यासाठी रिझर्वेशन दिला होता. ठीक आहे. कधी रिझर्वेशन दिलं होतं तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935मध्ये आणि तो अस्तित्वात कधी आला रिझर्वेशन तर 1937मध्ये. आणि हाच जो डिप्रेस क्लास होता ते काळांतराने शेड्यूल कास्ट म्हणून भारतात मान्यता प्राप्त केली या कास्टने. ठीक आहे. पुढे शेड्यूल ट्राईब जी आहे ती ट्रायबल कम्युनिटीज असतात. ओके, लक्षात घ्या. आणि ब्रिटिश काळामध्ये 1935मध्येच शेड्यूल ट्राईबनंसुद्धा आयडेंटिफाय केला होता. कधी आयडेंटिफाय केलं होतं तर 1935चा जो ॲक्ट आला होता त्याच्यामध्ये शेड्यूल ट्राईबलासुद्धा आयडेंटिफाय केला होता. त्यांना त्यावेळेस आपण डिनोटिफाईड ट्राईब, क्रिमिनल ट्राईब किंवा फॉरेस्ट ड्वेलर या नावाने ओळखायचे. ठीक आहे. कुठल्या नावाने? डिनोटिफाईड ट्राईब, क्रिमिनल ट्राईब किंवा फॉरेस्ट ड्वेलर या नावाने आपण त्यांना ओळखायचे. परंतु काळांतराने आपण काय केला, काळांतराने आपण त्यांना शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब असे स्टेटस दिले. ठीक आहे. डिप्रेस क्लासला आपण काय म्हणतो तर डिप्रेस क्लासला आज आपण शेड्यूल कास्ट म्हणतो आणि जे शेड्यूल ट्राईब्स होते त्यांना आपण शेड्यूल ट्राईब्स म्हणतो, ST म्हणतो. परंतु त्यावेळी आपण त्यांना काय म्हणायचो तर डिनोटिफाईड ट्राईब, क्रिमिनल ट्राईब किंवा फॉरेस्ट ड्वेलर्स म्हणायचो. ओके. आता कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये काय प्रोव्हिजन आहे ते बघून घेऊ आपण. तर कलम 341(1). ठीक आहे. काय कलम 341(1) याचा अंतर्गत प्रेसिडेंट म्हणजे आपले राष्ट्रपती जे असतात ते गव्हर्नर जोडी म्हणजेच राज्यपाल जोडी विचारविमर्श करून एखादी कास्ट, रेस आणि ट्राईब याला शेड्यूल कास्टमध्ये ॲड करायचा का नाही ते ठरवतात. आणि सेम आहेत ते शेड्यूल ट्राईब जोडी पण आहे. ठीक आहे.
कोण ठरवते? तर प्रेसिडेंट ठरवतात. कोणाजोडी? राज्यपालजोडी कन्सल्टेशन करून. ठीक आहे, की एखादी जर जात आहे त्याला SC किंवा STचा स्टेटस द्यायचा का नाही. ओके. आणि त्यानंतर ते काय करतात? तर कॉन्स्टिट्यूशन, शेड्यूल कास्ट ऑर्डर 1950 आणि शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब लिस्ट मॉडिफिकेशन ऑर्डर 1956 याच्या अनुसार ती जी जात आहे किंवा ती जी एक जमात आहे त्याला हा लिस्टमध्ये ॲड करून घेतात. ओके. आता पण लक्षात घ्या, लिस्टमध्ये ॲड करायचा जो अधिकार आहे ते कलम 341(2) दिला गेला आहे आणि तो अधिकार फक्त आणि फक्त पार्लमेंटकडे आहे. ठीक आहे. समजा ही STची लिस्ट आहे, याच्यामध्ये कुठली कुठली जाती येणार ते ठरवतो कोण? ते ठरवतात आपले प्रेसिडेंट. ठीक आहे. राज्यपाल जोडी ते कन्सल्ट वगैरे करतात, विचारविमर्श करतात आणि ते ठरवतात बाबा हो ही जी जात आहे याला खरोखर गरज आहे या लिस्टमध्ये ॲड करायची. परंतु लिस्टमध्ये ॲड करायचा अधिकार हा फक्त आणि फक्त पार्लमेंटला आहे. ठरवायचा अधिकार कोणाला आहे? प्रेसिडेंटला आहे. ठीक आहे. कुठल्या आर्टिकलनुसार? 341(1) अनुसार. परंतु ॲड कोण करतो? ॲड पार्लमेंट करते. कुठल्या आर्टिकलनुसार? 341(2) अनुसार. ठीक आहे. आणि रूल्स वगैरे कुठे लिहिले गेले आहेत? तर ते लिहिले गेले आहेत कॉन्स्टिट्यूशन, शेड्यूल कास्ट ऑर्डर 1950 अँड शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब लिस्ट मॉडिफिकेशन ऑर्डर 1956 मध्ये. ओके. आणि त्याच्यानुसार आपले राष्ट्रपती जे आहे ते नोटिफाय करतात, सुचवतात की बाबा याला गरज आहे करणं. परंतु ते ॲड करायचं काम कोणाचं आहे? पार्लमेंटचं आहे. ओके. आता एक लक्षात ठेवा की आपला कॉन्स्टिट्यूशनमध्ये अजून थोडे काही प्रोव्हिजन्स आहेत जे आपलं 1950मध्ये आपले जे प्रेसिडेंट आहेत त्यांनी एक ऑर्डर काढलं होतं, त्याला काय म्हणतो आपण? प्रेसिडेन्शियल ऑर्डर 1950. ठीक आहे. प्रेसिडेन्शियल ऑर्डर 1950चा पार्ट 3 मध्ये काय सांगण्यात आलं आहे की हिंदू व्यतिरिक्त, लक्षात घ्या, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हिंदू व्यतिरिक्त एखादी दुसरी जात असेल, ठीक आहे, हिंदू व्यतिरिक्त दुसरी कुठलीही जात असेल तर त्यांना शेड्यूल कास्टमध्ये इन्क्लूड करता येणार नाही. काय म्हटलं मी? हिंदू व्यतिरिक्त जर एखादी जात असेल तर त्यांना शेड्यूल कास्टमध्ये एंटर करता येणार नाही. बघा, नो पर्सन हू प्रोफेस अ रिलिजन डिफरंट फ्रॉम हिंदू. ओके. आणि हिंदूमध्ये कोण? सिख आणि बुद्धिस्ट येतात. रिलिजन शॅल बी डीम टू बी अ मेंबर ऑफ अ शेड्यूल कास्ट. ओके. मग हिंदू व्यतिरिक्त जी काही आहेत व्यक्ती त्यांना शेड्यूल कास्टमध्ये इन्क्लूड करता येणार नाही. ओके. कुठे लिहिलं गेलं आहे? तर प्रेसिडेन्शियल ऑर्डर 1950मध्ये, त्याचा पार्ट 3 मध्ये. ओके. मग याच्यामुळे काय झालं की जी कोणी हिंदू, बुद्धिस्ट आणि सिख्सच्या व्यतिरिक्त आहेत त्यांना शेड्यूल कास्टमध्ये रिझर्वेशन मिळवता येणार नाही. ओके. आणि हाच एक रिझन आहेत की जे मोस्टली दलित्स होते ते दुसऱ्या रिलिजनमध्ये कन्वर्ट झाले आणि त्यांनी बुद्धिझम ॲक्सेप्ट केलं. ओके. कारण बुद्धिझम सिलेक्ट केल्यामुळे काय झालं? तर बुद्धिझम सिलेक्ट केल्यामुळे त्यांना SCमध्ये, ठीक आहे, त्यांना SCमध्ये जुळता आला करणं. ओके. हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर कुठला? प्रेसिडेन्शियल ऑर्डर 1950चा पार्ट 3, हिंदू व्यतिरिक्त इतर कोणालाही SC स्टेटस दिला जाणार नाही. म्हणून दलितांनी काय केलं? तर त्यांनी बुद्धिझममध्ये कन्वर्ट केला, कारण हिंदूमध्ये सिख आणि बुद्धिस्ट दोघांचाही समावेश होतो. ओके. आणि त्यांनी SC स्टेटस जो आहे तो अक्वायर केला. आता बॅकवर्ड क्लासविषयी थोडीशी माहिती घेऊया आपण. ठीक आहे. तर बॅकवर्ड क्लास जे आहे तर सर्वात पहिला बॅकवर्ड क्लास कधी आला होता? तर 29 जानेवारी 1953 रोजी. कोणाचं अध्यक्षतेहेठळ? तर काका कालेलकर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हा, डेट पण लक्षात ठेवायचं आपल्याला. 29 जानेवारी 1953मध्ये फर्स्ट बॅकवर्ड क्लास कमिशन हे अस्तित्वात आला होता. कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली. त्यांनी स्वतःची रिपोर्ट कधी दिली? 1955 साली त्यांनी रिपोर्ट दिली. ठीक आहे. 24 बॅकवर्ड क्लास होते एंटायर कंट्रीमध्ये. त्यांनी त्याची लिस्ट बनवली आणि त्याच्यापैकी 837 जे आहे त्यांना त्यांनी मोस्ट बॅकवर्ड या स्टेटसमध्ये ठेवला आणि सांगितलं की बाबा 70% एवढं रिझर्वेशन दिलं पाहिजे करणं. ठीक आहे. काका कालेलकरांनी काय रेकमेंडेशन्स दिली होती? लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कधी अस्तित्वात आली? तर सर्वात पहिले 29 जानेवारी 1953 रोजी अस्तित्वात आली. चेअरमन कोण होते? काका कालेलकर. रिपोर्ट कधी सबमिट केला? 1955 साली. किती जातींना स्टडी केला? 2400. त्याच्यापैकी कितींना त्यांनी मोस्ट बॅकवर्ड ठरवलं? तर 837. आणि त्यांनी काय सांगितलं की 70% हे रेकमेंडेशन, 70% रिझर्वेशन दिला पाहिजे फॉर OBC इन एज्युकेशन. ठीक आहे. त्यानंतर सेकंड जो बॅकवर्ड क्लास कमिशन आला तो कधी प्रस्थापित झाला? तर तो 1 जानेवारी 1979मध्ये. त्याचे अध्यक्ष कोण होते? तर ते BP मंडल होते. त्यांनी स्वतःचा रिपोर्ट कधी सबमिट केला? तर डिसेंबर 1980मध्ये. ओके. त्यांनी हिंदू आणि नॉन हिंदू दोघांनाही स्वतःच्या अभ्यासामध्ये हे इन्क्लूड केला आणि त्यांनी किती पॉप्युलेशनला कव्हर केलं? तर 52% पॉप्युलेशन जे होतं टोटल त्याला त्यांनी
कव्हर केला. म्हणजे टोटलपैकी 52% जे पॉप्युलेशन होतं त्यांनी कव्हर केलं. आणि काय सांगितलं की 27% SCना रिझर्वेशन दिलं पाहिजे. ओके. आणि टोटल रिझर्वेशन जो आहे तो 50%पेक्षा जास्त होता कामा नये. आणि आपण अजूनसुद्धा हा BP मंडल कमिशनचेच रेकमेंडेशनला यूज करतो आहे. ठीक आहे. तसंच बाकी अजून त्यांनी म्हणजे जर एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आता आपण बघतो. ठीक आहे. सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास काय असतो, मग त्याच्यासाठी काही क्रायटेरियाज आहेत, आपण ते बघून घेऊ. सर्वात पहिले लो सोशल पोझिशन. ओके. जी आपली ट्रेडिशनल कास्ट हेरार्की आहे, आपण माहिती आहे की इंडियामध्ये कास्ट सिस्टम फॉलो व्हायची करणं, अजूनही कुठे कुठे होते करणं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जे एकदम खालच्या स्तरावरती जी लोकं येतात त्यांना आपण बॅकवर्ड क्लास म्हणून कन्सिडर करतो. त्यानंतर ज्यांचा एज्युकेशनल ॲडव्हान्समेंट झाला नसेल, ठीक आहे, ज्यांच्या एज्युकेशनल ॲडव्हान्समेंट झाला नसेल त्यांनासुद्धा आपण कशामध्ये तर एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासमध्ये कन्सिडर करतो. तसंच ज्यांना गव्हर्मेंट सर्व्हिसेसमध्ये हे योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व नसेल त्यांनासुद्धा आपण कशामध्ये कन्सिडर करतो तर ते एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासमध्ये. तसंच ट्रेड, कॉमर्स आणि इंडस्ट्री या जे फील्ड्स आहेत याच्यामध्ये सुद्धा जर एखादा जी जात आहे त्याला प्रॉपर रिप्रेझेंटेशन नसेल तर तोसुद्धा या जे सोशिओ इकॉनॉमिक एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास जी आहे, ठीक आहे, सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास त्याच्यामध्ये समाविष्ट होतो. महत्त्वाचं काय, आता बोलता बोलता मी इकॉनॉमी बोलणार होतो. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, इकॉनॉमीच्या बेसिसवरती कुठलीही जातीला हे आरक्षण देता येत नाही. ठीक आहे. कुठल्याही जातीला इकॉनॉमी याच्या बेसिसवरती आरक्षण देता येत नाही. त्यानंतर आपल्याला माहीत आहे की स्टेटमध्ये, ठीक आहे, स्टेटमध्ये SC, ST आणि OBC असे 3 आपण रिझर्वेशन देतो. परंतु जेव्हा आपण स्टेट आणि केंद्र या म्हणजे राज्य आणि केंद्र याला जेव्हा आपण कंपेअर करतो तर आपल्याला एक गोष्ट समजते की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये याच्यामध्ये OBC जे आहे त्यांचे 2 वेगवेगळे लिस्ट आहेत. ठीक आहे. म्हणजे केंद्रामध्ये OBCची वेगळी लिस्ट आहे आणि राज्यामध्ये OBCची वेगळी लिस्ट आहे. परंतु SC आणि STसाठी असं नाही आहे. मग याचं कारण काय आहे? मग जेव्हा आपण जेव्हा काकासाहेब कालेलकर यांचे जे गट होतं त्यांनी जेव्हा सूचित केलं होतं की बाबा रिझर्वेशन दिलं पाहिजे, तेव्हा आपण OBCला कन्सिडर केलं नव्हतं. का बरं? कारण फर्स्ट 5 इयर प्लॅन तेव्हा चालू होता. लक्षात घ्या, फर्स्ट 5 इयर प्लॅन तेव्हा चालू होता आणि त्याच्यामध्ये इतर जे बॅकवर्ड क्लास आहेत त्यांच्यासाठी खूप जास्त प्रोव्हिजन्स वगैरे होते आधीपासून. ठीक आहे. आपण स्कीम्सच बनवून ठेवले होते की त्याच्यामुळे काय होणार की त्याच्यामुळे प्रत्येक जो सेक्शन आहे त्याला बेनिफिट होणार. मग त्यासाठी OBCची सेपरेट लिस्ट काढणे हे योग्य नव्हतं. म्हणून काय केलं होतं, ते तत्कालीनचे आपले पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू, त्यांनी काय सांगितलं, स्टेटला जर वाटते की एखादी कास्टला गरज आहे तर ते त्यांच्यासाठी OBCची एक विशेष लिस्ट बाहेर पाडू शकतात. ठीक आहे. परंतु याचं नॅशनल स्टेजवरती, ठीक आहे, किंवा राष्ट्रीय स्तरावरती त्याची काहीही गरज नाही आहे. ओके. परंतु कालांतराने आपल्याला माहिती आहे की VP सिंग गव्हर्नमेंट येते 1990मध्ये आणि ते सांगते की बाबा आता आम्ही लागू करणार काय, हे OBCवाला फंडा, आणि तेव्हापासून OBCसाठी सेपरेट रिझर्वेशन सुरू झालं करणं. ठीक आहे. परंतु लक्षात ठेवा, SC STसाठी वेगवेगळे लिस्ट नाही आहे. SC STसाठी सेंटर आणि स्टेटमध्ये एकच लिस्ट असते, परंतु OBCसाठी वेगवेगळे लिस्ट आहेत करणं. ओके. त्यानंतर आपल्याला इथे एक महत्त्वाचं आहे, आता SC STसाठी वेगवेगळे लिस्ट का नाही, तर त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप जास्त मेहनत घेतली होती करणं. ठीक आहे. 1931चा जो सेन्सस झाला होता ना, तेव्हा हा माणसाला एक लक्षात ठेवा, मिस्टर हटन. ठीक आहे. मिस्टर हटन यांनी सांगितलं होतं की आपल्याला SC आणि STसाठी पण विशेष अशी सेन्सस कंडक्ट करायची आहे. ठीक आहे. मग इथे जे मिस्टर हटन आहेत ते महत्त्वाचे आहेत. ओके. आता आपण बघून घेऊ, गव्हर्नमेंटची काही कमिटीज बनवली होती गव्हर्नमेंटने STसाठी. तर ते आपल्याला फक्त कमिटीचे नाव लक्षात ठेवायचे आणि ते कुठल्या वर्षात आले होते ते लक्षात ठेवायचे. बाकी थोडंफार त्यांच्याविषयी इन्फॉर्मेशन दिली गेली आहे, तेवढी महत्त्वाची नाही आहे, पण हे लक्षात घ्या की कधी कुठल्या वर्षात ते आले होते. सर्वात पहिलं तर फर्स्ट बॅकवर्ड क्लास कमिशन, काका कालेलकर कमिशन ज्याला आपण म्हणतो, 1953मध्ये आलं होतं. ओके. आणि लक्षात घ्या, प्रेसिडेंटकडे कलम 340च्या अंतर्गत हे अधिकार आहे की जे सोशल आणि इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास आहेत तर त्यांच्यासाठी विशेष तरतुदी करण्यासाठी ते कमिशन नेमू शकतात. ठीक आहे. त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी ते काय करू शकतात, कमिशन नेमू शकतात. पण ते कमिशन नेमायचा अधिकार कुठे दिला आहे, तर कलम 340मध्ये दिला आहे की जर प्रेसिडेंटला वाटत असेल की एखादा सेक्शन आहे सोसायटीचा ज्याच्यावरती विशेष लक्ष द्यायची गरज आहे, तर त्यांच्यावरती अभ्यास करण्यासाठी हे अभ्यास गट नेमायचा अधिकार कोणाकडे आहे, तर ते राष्ट्रपतींकडे आहे कलम 340च्या अंतर्गत. ठीक आहे. त्यानंतर दुसरी जी कमिटी आली होती ती होती एल्विन कमिटी 1959मध्ये. ओके. त्यांनी काय सांगितलं की ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोग्राम
हे कसं काय ब्लॉक लेवलवरती आपल्याला राबवता येईल त्याच्यावरती त्यांनी अभ्यास केलं होतं करणं. आणि बेसिक ॲडमिनिस्ट्रेशन युनिटवरती आपलं कसं ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स जे आहेत त्याला अजून चांगल्या प्रकारे राबवू शकतो. ते एल्विन कमिटीने स्टडी केलं होतं कधी 1959मध्ये. ओके. त्यानंतर आली होती UN धेबार कमिशन. धेबार कमिशन खूप जास्त महत्त्वाचं आहे. कधी आलं होतं? 1960मध्ये आलं होतं. त्यांनी काय केलं तर ट्रायबल ग्रुप्स जे आहेत, ओके, त्यांचं वेलफेअरसाठी कसं काय आपल्याला काम करता येईल किंवा त्यांना काय इश्यू आहे, लँड एलिनेशनचा त्यांना खूप जास्त इश्यू होत होता. कारण त्यांचं फॉरेस्ट राईट वगैरे आहेत ना ट्रायबल्ससाठी. आणि आपण जर फॉरेस्टची जागा घेतली तर ट्रायबल जाणार कुठे? कारण आपण तेव्हा रिझर्व फॉरेस्ट वगैरे बनवायला घेतलं होतं. मग त्यांच्याकडनं लँड घेतले. आता लँड घेतले तर त्यांचं तर बाबा वास्तव्य संपुष्टात येईल ना असं काय केलं तर. मग त्या स्टडी करण्यासाठी आपण धेबार कमिशन आणलं होतं, UN धेबार कमिशन 1960मध्ये. त्यानंतर आपण आणलं होतं लोकूर कमिटी 1965मध्ये. आणि लोकूर कमिटीने काही क्रायटेरिया दिले होते की ज्याच्या बेसिसवरती आपल्याला समजणार की एखादी जी जात आहे ते शेड्यूल ट्राईबमध्ये येण्यायोग्य आहे का नाही. ठीक आहे. तर त्यांनी काय काय दिले होते तशी तर प्रिमिटिव्ह ट्रेट्स म्हणजे आधीपासून किती वर्षापासून ते तिथे राहत आहेत करणं किंवा त्यांचे पूर्वज किती वर्षापासून तिथे आहेत, डिस्टिंक्ट कल्चर, जॉग्राफिकल आयसोलेशन, शायनेस ऑफ द कॉन्टॅक्ट विथ द कम्युनिटी ॲट लार्ज अँड बॅकवर्डनेस. तर हे सर्व क्रायटेरिया दिले होते की ज्यांच्या बेसिसवरती आपण कम्पेअर करून ठरवू शकतो की बाबा एखादी जात आहे ती ST योग्य आहे का नाही ते. ओके. त्यानंतर शिलू ओ कमिटी आली होती 1966मध्ये. त्यांनी काय होतं तर ट्रायबल डेव्हलपमेंट कसं करता येईल किंवा त्यांचा वेलफेअर कसा करता येईल. जसं एल्विन कमिटीसाठी जे सब्जेक्ट होता ज्याच्यावरती त्यांना अभ्यास करायचा सेम सब्जेक्ट किंवा सेम टॉपिक हा शिलू ओ कमिटीने सुद्धा अभ्यासला. त्यानंतर भुरिया कमिटी कधी आली होती तर ती 1991मध्ये आली होती. पेसा ॲक्ट 1996ला कसं आपल्याला इम्प्लिमेंट करता येईल ते स्टडी करण्यासाठी. त्यानंतर भुरिया कमिशन पुन्हा आला होता 2002-2004मध्ये. ओके. त्याच्यामध्ये त्यांनी काय स्टडी केलं होतं तर फिफ्थ शेड्यूल आणि त्याच्यामध्ये जे ट्रायबल आणि फॉरेस्ट लँड आहेत, ओके, त्यांच्याशी जे ट्रायबल रिलेशन आहे त्याला स्टडी केलं होतं. तसंच हेल्थ आणि एज्युकेशन ट्राईब्सचा आणि ट्रायबल वुमेन्सचा पंचायती राजमध्ये आपलं स्टेटस, तर याच्यावरती त्यांनी डिस्कशन्स केले होते तेव्हा. त्यानंतर 2006मध्ये बंडोपाध्याय कमिटी आली होती. ओके. लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट एरियाज जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला कसं काय डेव्हलपमेंट आणता येईल ते स्टडी करण्यासाठी. त्यानंतर मुंगेकर कमिटी आली होती 2005मध्ये, ज्यांनी ॲडमिनिस्ट्रेशन आणि गव्हर्नन्स याचं स्टडी केला होता करणं. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय काय इश्यू येत आहेत ट्रायबल्सशी रिलेटेड ते स्टडी केलं होतं. 5 क्रायटेरियाज आहेत ज्यांच्यावरती आपण ठरवतो की एखादी जात हे आपली शेड्यूल ट्राईब आहे का नाही. आणि ते 5 क्रायटेरिया कोणी दिले होते तर सासा कमिटीने दिले होते 2013मध्ये. ठीक आहे. सर्वात पहिलं लाईव्हलीहूड अँड एम्प्लॉयमेंट, दुसरा एज्युकेशन, तिसरं हेल्थ, चौथा इनव्हॉलेंटरी डिस्प्लेसमेंट अँड मायग्रेशन, पाचवा लीगल अँड कन्सल्टेशन मॅटर. हे स्टडी केलं होतं सासा कमिटीने. ओके. या 5 क्रायटेरियाज त्यांनी स्टडी केले होते. ओके. तर हे आपण बघितलं कशाविषयी तर आपण ST विषयी थोडीशी माहिती घेतली. ओके. त्यानंतर पुढे काय आहे का न्यूज, नोट्स बनवून घ्या बरं काय. आणि याची PDF सुद्धा तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार आहे आपला टेलिग्राम चॅनलवरती. जाता जाता आपण हे डिस्कस करून घेऊ MPSCमध्ये जे चेंजेस आणलेत ते. ठीक आहे. परीक्षेमध्ये ओके. 3 स्वतंत्र परीक्षांऐवजी एकच संयुक्त पूर्वपरीक्षा, तांत्रिक सेवा परीक्षा पद्धतीमध्ये MPSC करून बदल. आता काय बदल आहे ते आपण वाचून घेऊ पटापट. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC तांत्रिक सेवांच्या परीक्षा पद्धतीमध्ये मोठा बदल केला आहे. महाराष्ट्र वनसेवा, महाराष्ट्र कृषी सेवा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा या सर्वांगांसाठी स्वतंत्र परीक्षा न घेता आता महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा या नावाने एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार असून हा बदल 2021मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीपासून केला जाणार आहे. ठीक आहे. कुठली कुठली परीक्षा? महाराष्ट्र वनसेवा, महाराष्ट्र कृषी सेवा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा. तर या तिघांचीही स्वतंत्र परीक्षा न घेता संयुक्त परीक्षा होणार आहे. MPSCने संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. महसूल आणि वन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि विकास, मत्स्य व्यवसाय विभाग, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, जलसंपदा आणि जलसंधारण विभागातील राजपत्रित गट अ आणि गट ब संवर्गातील भरतीसाठी आयोगाकडून महाराष्ट्र वनसेवा, महाराष्ट्र कृषी सेवा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा यासाठी स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध केली जात होती.
तसेच या सर्वांच्या परीक्षेसाठी उमेदवारांकडून स्वतंत्र अर्ज मागून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जात होता. मात्र तिन्ही परीक्षांच्या आयोजनाबाबत विविध पैलूंचा विचार करून तिन्ही संवर्गातील भरतीसाठी आता महाराष्ट्र राज्यपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा ही एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. संयुक्त परीक्षेच्या जाहिरातीचा अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून ते 1, 2 किंवा 3ही परीक्षांमध्ये बसू इच्छिता का याबाबतचा विकल्प घेतला जाईल. संबंधित परीक्षेसाठी उमेदवारांनी दिलेले विकल्प ही संवर्धित संवर्गातील परीक्षेसाठी अर्ज समजण्यात येईल. त्या आधारे भरल्या जाणाऱ्या पदसंख्येच्या आधारे संबंधित परीक्षेच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करायचा उमेदवारांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गासाठी पूर्वपरीक्षेचे स्वतंत्र निकाल जाहीर केले जातील. पूर्वपरीक्षेच्या निकाला आधारे पात्र उमेदवारांसाठी प्रत्येक संवर्गासाठी संबंधित संवर्गासाठी आयोगाकडून विहित करण्यात आलेल्या परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमाच्या आधारे स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतले जातील. महाराष्ट्र राज्यपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्याची पद्धत, पात्रता, वयोमर्यादा, शुल्क, निगडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा योजना, अभ्यासक्रम आदी तपशील स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. ठीक आहे, तर हे आपण बघितलं MPSCमध्ये जे चेंजेस केले गेले त्याच्याबद्दल. तर हे होतं आजचं आपलं न्यूज डिस्कशन. तुम्हाला कुठेही काही डाऊट असल्यावर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात आणि PDF जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.